या दिवसात सगळ्यात जास्त दिसणारा साप म्हणजे धामण. तुमच्यासाठी एक वॉर्निंग आहे, कारण जून जुलै हे 2 महिने साप बाहेर निघण्याचे हे असतात. लहान पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी, पिल्लं खाण्यासाठी ते शिकारीच्या शोधात असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अशा अडचणीच्या ठिकाणी वगैरे का थांबलाय, आणि किल्ल्यांवर जाताना सुद्धा या गोष्टींचं भान राहू द्या. चला पाऊस पडलाय, आपण आता फिरायला गेलं पाहिजे, त्यांना मारू नका. एक पर्यावरणाचं ते पण रक्षण करतात, तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आता मी जिथं थांबलोय इथून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा अशा अडचणीच्या ठिकाणी वगैरे का थांबलाय. तर तुमच्यासाठी एक वॉर्निंग आहे, कारण जून जुलै हे 2 महिने साप बाहेर निघण्याचे हे असतात. लहान मुलांना सांभाळून खेळण्यासाठी सोडा, कारण लहान मुलं पहिला पाऊस वगैरे याच्यासाठी बाहेर पडत असतात, खेळत असतात. तर अशा अडचणीच्या ठिकाणी बॅट बॉल खेळताना बॉल जातो, मग कोणाला तरी सर्पदंश होतो, किंवा मग दामीन ह्या दिवसात तुम्ही पाहिले असेल भरपूर प्रमाणात की दामीन निघतात, पक्ष्यांची अंडी वगैरे खातात. आता मागच्या वेळेस इथं पक्षी होते हो, काय ह्याच्यात अडचणीच आहे. या ठिकाणी असे या बिचकिनमध्ये पक्ष्यांची पिल्लं होते, तर तो साप खात होता नाही का. या साईडला पण तुम्हाला भरपूर असं दिसत असेल. मी कंपनीच्या मागच्या साईडला आहे, आणि मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की आपण आनंदाच्या भरात की बाबा चला पाऊस पडलाय, आपण आता फिरायला गेलं पाहिजे, या सर्वांसाठी वॉर्निंग टाईम असतो की बाबा आपण या दिवसात जरा सांभाळून चाललं पाहिजे. भरपूर असं वातावरण खराब असतं, निसर्ग नव्याने बहरत असतो, आणि जे भक्ष्य खाण्यासाठी साप, पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी, पिल्लं खाण्यासाठी ते शिकारीच्या शोधात असतात. आणि जमीन गरम झालेली जमीन पाण्याने जे होलं असतात, कुठं आडगळीची ठिकाणं असतात, सापांनी अंडी घालण्याची ठिकाणं अशी आडगळीची असतात. आता हे समोर दिसत आहेत तुम्हाला, अशा ठिकाणी साप घालू शकतो अंडी, की बाबा तिथं मनुष्य वस्ती जात नाही. पण आपल्या घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवा. यांनी काय होईल की जास्त इचुकाटे किंवा साप रात्रीचं पाय पडतो किंवा काय. आता जास्त करून असे सपाट ठिकाणी येणार नाही साप बरं का, पण असं म्हणजे जिथं ठोका बसत नाही दगडाचा, असे कोपरे कड काटा इकडं साप राहू शकतात. आता मी आमच्या DC मध्ये गोनस प्रकार जास्त आहे. माझ्याकडं व्हिडिओ नाही, माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी याच्या अगोदर, की अशा साईडनी अशा बेचकिननी साप कडकडनी जात असतात, किंवा घराच्या पायऱ्या वगैरे असतील तर त्यांच्या अशा बेचकिनच्या साईडनी किंवा मग कोपऱ्यांच्या साईडनी साप का जातात, कारण त्यांना सपाट प्रदेशात भीती असते की कोणी मारू शकतं. पण कडनी आपण आपली लहान मुलं वगैरे खेळायला वगैरे जातात. त्याच्यासाठीच जून आणि जुलै महिन्यात सहसा करून बाहेर तर जरी जात असताना सेफ्टी शूज किंवा मग तुमचे कोणत्या प्रकारचे शूज असो, शूज घाला, असं मोकळं जाऊ नका. आता ट्रेकिंगला वगैरे सर्व माझे मित्रमंडळी, लेडीज जेंट्स सर्वजण जाण्याच्या तयारीत असतात की ह्या विकेंडला आपल्याला इकडं जायचं, या किल्ल्यावर जायचंय. आणि किल्ल्यांवर जाताना सुद्धा या गोष्टींचं भान राहू द्या की किल्ल्यांवर जाताना सहसा या 2 महिने तरी जाऊ नका, कारण ऊन आणि तापलेली दरड वगैरे असते, आणि पाऊस पडला की तर ती दरड ढासळण्याची क्षमता म्हणजे तयारी, म्हणजे ती त्या तयार झालेली असते. अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती होतं की या धबधब्यावरून एवढे व्यक्ती पडले. मग जिथं जिथं नोटीस दिलेल्या आहेत तिथं तिथं जाण्याचा प्रयत्न टाळा. अनेक धबधबे आहेत. मागच्या वेळेस एका पुण्याच्या साईडला, मावळ साईडला एक धबधबा कोसळला, भरपूर जण म्हणजे मृत्युमुखी पावले. हे सांगण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला म्हणतोय की थोडं स्वतःकडे लक्ष द्या. आपण आनंदाच्या भरात निसर्गात काही कुठंतरी चमकणाऱ्या वस्तूकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो, आणि तिथं आपल्याला त्रास होतो. याच्यासाठी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करतोय. आता म्हणजे व्हिडिओ जास्त लांबवण्यापेक्षा मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो. आता ह्या असल्या कोपऱ्यांनी ह्यानी साप राहणार, हमखास राहणार. आता आम्हाला भरपूर वेळे दिसले. आता हिरवं गवत निघलंय, जे रानातले मंडळी असतील त्यांना माहिती आहे की शेळ्या वगैरे चारताना, जनावर वगैरे चारताना त्यांना भरपूर असं अडचणीच्या ठिकाणी गोनस, साप किंवा मग नाग, किंवा सर्रास ह्या दिवसात सगळ्यात जास्त दिसणारा साप म्हणजे धामण. आणि ती
पिल्लं खाण्यासाठी, पक्ष्यांची पिल्लं खाण्यासाठी येत असते बघा. आता हिथलच्या साईडला सुद्धा एक हे आहे सापाचे, आणि इकडं अंड्यासारखं दिसतंय पण अंडी नाही येत. हे बघा इथं आतमध्ये दिसत असेल तर साप नाही, पण अशा ठिकाणी असू शकतात. कातीन वगैरे भरपूर ठिकाणी मी पाहिल्यात, पण आता सध्या तुम्हाला दाखवायला हे नाही. पावसाचं पाणी पण भरपूर झालंय आता या साईडला. अशा अडचणीच्या, आता इकडची झाडं वगैरे तोडली तर एका टायमिंगला आम्ही, म्हणजे आता कंपनी ट्रेनिंग देतातच, अशा बीचकिनमध्ये साप जाऊन बसतात, अशा बीचकिनमध्ये जातात किंवा काय. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही कुठं बाहेर जाताना, नवीन ठिकाणी जाताना या गोष्टींचा हे करा, पाठपुरावा करा. एक स्टिक घ्या, आपल्यासोबत बॅग ठेवा, फर्स्ट एडचं सगळं साहित्य ठेवा, की तुम्हाला काही इजा झालीच तर तुम्ही त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढं का अशा पद्धतीने काम करा की इजा नाही झाली पाहिजे. ट्रॅकिंग पण करा, आणि ह्या 2 महिन्यात तरी जास्त फिरण्याचं प्रमाण टाळा, कारण या 2 महिन्यात पाऊस कमी जास्त पडत असतो. कुठं दरड डिल्ल्या झालेल्या असतात, त्या पडण्याची क्षमता असते. अनेक गाठांतून तुम्हाला असं कळतं की गाडीचे ब्रेक फेल होतात किंवा काय गोष्टी होतात. आणि ह्या 2 महिन्यात जास्त गर्दी असते. आपण धबधब्यांवर जातो, किल्ल्यांवर जातो, तर सांभाळून जावा. ऑगस्ट, सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होत आलेला असतो आणि हिरवळ पण चांगली असते, पण त्यावेळेस पण सापांचं भीती असते. तर मला एवढंच सांगायचं होतं की सापांपासून वाचा आणि त्यांना मारू नका. एक पर्यावरणाचं ते पण रक्षण करतात, तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. तर इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. ओके, बाय.